राजाराम कुलकर्णी, मूळचं गाव खंडोबाची पाली. ते आपल्या सगळ्यांना माहिती आहे, मोठं तीर्थक्षेत्र आहे. आणि कामाच्या स्वरूपानं आणि गरज म्हणून मी सध्या साताऱ्यामध्ये राहतोय. साताऱ्यासहित अनेक इतर शहरांमध्ये आणि साताऱ्याच्या आसपास जी काही गावं आहेत त्या बऱ्यापैकी सगळ्या गावांमध्ये या ना त्या निमित्तानं जाणं येणं असतं. तिथं काही ना काहीतरी पूजा चालू असतात माझ्याकडून. आता मी काय करतो ते सगळ्यात थोडक्यात तुम्हाला सांगतो. आपल्या घरामध्ये ज्या काही वार्षिक पूजा असतात, मग अगदी सत्यनारायणाची पूजा असेल, मंगळागौरीची पूजा असेल, किंवा अन्य काही, मग दरवर्षी आपण भाद्रपद शुक्ल पक्षामध्ये आपण गणपतीची प्रतिष्ठापना करतो, अनंताची पूजा करतो भाद्रपद महिन्यात. अशा सगळ्या ज्या काही वार्षिक पूजा आहेत त्या सगळ्या पूजा मी करत असतो. त्याचबरोबर त्या निमित्तानुसार ज्या काही पूजा असतात त्या सगळ्या पूजा मी करत असतो. त्याचबरोबर सगळ्या प्रकारच्या शांती, मग त्यामध्ये वास्तुशांती असेल, उदक शांती असेल, आणि त्याचबरोबर वेगवेगळ्या ग्रहांच्या शांती, मुलांच्या वेगवेगळ्या जनन शांती, अशा शांती सगळ्या करत असतो. त्याचबरोबर वयोवस्थापित शांती हा एक प्रकार आहे. आत्ताच कुलकर्णी मॅडमचं आणि माझं बोलणं झालं, त्यांच्या आईचं 81 वर्ष पूर्ण झाले. त्यावेळेला सहस्रचंद्र दर्शन सोहळा हा एक सोहळा असतो. तो सोहळा आम्ही साजरा करणार आहोत. त्याचबरोबर 50 वर्षानंतर 50, 55, 60, 65 असं दर 5-5 वर्षांच्या कालखंडानंतर वयाच्या 100व्या वर्षापर्यंत ज्या काही वयोवस्थापित शांती असतात त्या सगळ्या शांती आपण करतोय. पहिला पूजेचा प्रकार झाला, त्यानंतर शांतीचा प्रकार झाला. तिसरा जो आहे तो म्हणजे याग. आपण वेगवेगळ्या उपास्य देवतेचे, आपले जे काय आराध्य दैवत असेल त्या आराध्य देवताचे वेगवेगळे याग असतात. मग त्या देवतेच्या स्वरूपानुसार आणि त्या देवतेच्या पूजेच्या पद्धतीनुसार आपण वेगवेगळे याग करत असतो. त्यामध्ये अभिषेक, पूजन, याग, दान असे वेगवेगळ्या स्टेप्स असतात. ते सगळं आपण व्यवस्थित पद्धतीनं करतो. आणि नुसतंच करतो नाही तर ते व्यवस्थित त्याची माहिती दिली जाते. इथं अपर्णाज मॅडमच्या शेजारी होत्या, त्यांच्या घरी आपण पूजा केली होती. तर त्यांच्या माध्यमातून आपली आणि त्यांच्या शेजारच्या ताईंची ओळख झाली होती. पण त्यांना ती एवढी छान वाटली की नंतर दुसऱ्या दिवशी फीडबॅक आला त्यांच्याकडून असं. आणि यागा सोबतच आपण असं नाही की फक्त शांती असतील किंवा याग असतील तरच आपण त्या पूजा करतो, असं नाही. अगदी आपापल्या घरी जे काही अभिषेक असतात, मग कुणाच्या घरी चतुर्थीचे गणपतीला अभिषेक असतील, किंवा काही आपल्या ग्रुपमध्ये काही जणांच्या सप्तशतीचे पाठ असतात. दर अष्टमीला, नवमीला, चतुर्दशीला किंवा पौर्णिमेला ते सप्तशतीचे पाठ आपण करत असतो. नवरात्रामध्ये चंडी याग वगैरे, नवचंडी असे विधी असतात ते आपण करत असतो. हे झालं सगळं पूजा प्रकारातलं. याशिवाय आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये संवत्सरिक श्राद्ध, महालय श्राद्ध असे श्राद्धाचे वेगवेगळे प्रकार होत असतात. मग तेही आपण करत असतो. अशा पद्धतीने बऱ्यापैकी तुमच्या ज्या काही गरजा आहेत पूजेच्या संबंधित त्या सगळ्या गरजा, त्यांचं उत्तर म्हणजे राहुल कुलकर्णी. आणि महत्वाचं म्हणजे रुद्रयाग. आणि महत्वाचं म्हणजे फक्त हे प्रॉडक्ट नाहीये, ही श्रद्धेनं केली जाणारी सेवा आहे. आणि त्यासाठी काय की जोपर्यंत तुम्ही घरी बोलवत नाही आणि ती स्वतः अनुभवत नाही तोपर्यंत त्याची क्वालिटी काय हे सांगू शकत नाही. मग अशी मी जसं सांगितलं की कुंकवाची क्वालिटी काय, तर ते केमिकल विरहित आहे का, परत त्याचा काही त्वचेला काही त्रास होतोय का, याच्यावरून त्या प्रोडक्टची त्या उत्पादनाची क्वालिटी ठरते. तसं सर्व्हिसची क्वालिटी कशी ठरवायची, आपल्या इथं काही जण सर्व्हिस प्रोव्हायडर सुद्धा आहेत, तर त्यामध्ये वेगवेगळे क्रायटेरिया असतात. मग पंक्च्युअलिटी आहे, परत दुसरं म्हणजे रिलेशन बॉन्डिंग आहे, रिलेशन बिल्डअप, आणि त्यानंतर बॉन्डिंग, असे वेगवेगळे प्रकार आहेत. तर ते जे पॅरामीटर आहेत ना ते प्रॉडक्टनुसार लावले जात नाहीत. त्यामुळे सर्व्हिसवाल्यांची थोडी अडचण आहे. पण आपण जसं आपण एखाद्याच्या घरी जाऊ तसं त्या गोष्टी त्यांच्या निदर्शनास येतात आणि तसे फीडबॅक सुद्धा मिळतात. आजपर्यंत जवळजवळ सगळ्यांचे फीडबॅक पॉझिटिव्ह आहेत. धन्यवाद. मला स्वतःच